नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. भगवान भोलेनाथांना ही सोमवती अमावस्या समर्पित असते. तसेच दारिद्र्य दूर करण्यासाठी, विघ्न संकट दूर करण्यासाठी ही सोमवती अमावस्या आपल्यास मदत करते. सोमवार हा चंद्राचा दिवस असून या दिवशी सूर्य व चंद्र एकाच रेषेत असतात. हा विशेष पर्व विशेष पुण्यफल प्रदान करणारा असतो. या सोमवती अमावस्येला अनेक उपाय सेवा केले जातात, जेणेकरून आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर होतील. असाच मी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे. या सोमवती अमावस्येला आपल्याला एका पवित्र झाडाला स्पर्श करायचा आहे. स्पर्श करायचा म्हणजेच या झाडाची विशेष पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, जेणेकरून भगवान भोलेनाथांचा तसेच इतर देवी देवतांचा देखील आपल्याला, आपल्या कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न अडचणी बाधा देखील दूर होण्यास मदत होईल. आता हे कोणतं झाड आहे ज्याची आपल्याला या सोमवती अमावस्येला पूजा करायची आहे, स्पर्श करायचा आहे, याविषयीची माहिती अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. अमावस्या तिथी ही एक विशिष्ट तिथी असून ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी जर काही विशेष प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्यावरची सर्व विघ्न संकट देखील दूर होण्यास मदत होते. आता जो आपण उपाय पाहणार आहोत, एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे म्हणजे त्याची पूजा करायची आहे. तर ते झाड आहे पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड हे भगवान श्री हरी विष्णू, भगवान शिव आणि ब्रह्मा यांच्यासह सर्व देवी देवतांचं निवासस्थान मानलं जातं. ते पूर्वजांचंही निवासस्थान आहे. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचं महत्त्व अनेक पटीने वाढतं. तर आता या पिंपळाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम या पिंपळाला जल अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे. तर या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी 7 फेऱ्या मारून आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे आणि त्यातील थोडंसं पाणी वाचून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आलेलं जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी पसरलेली आहे किंवा जर कोणतेही दोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर थोडंसं कच्चं दूध या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची ज्याप्रमाणे आपण पूजा करतो म्हणजेच पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची अक्षदा, त्याचबरोबर धूप दीप दाखवून या पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा करायची आहे. आणि त्यानंतर पिंपळाला 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा घालत असताना आपल्या पूर्वजांचं त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आणि तुमची जी काही संकट असतील, विघ्न असतील, तर त्या अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायचं आहे. त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करताना 4ही बाजूंचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर हळद आणि पिवळी मोहरी देखील टाकायची आहे. पुन्हा एकदा भगवान श्री हरी विष्णूंचं, माता लक्ष्मीचं आणि आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर घरी येत असताना मागे वळून एकदाही परत पाहायचं नाही, म्हणजेच दिवा लावल्यानंतर मागे वळून न पाहता घरी यायचं आहे. या उपायामुळे आपला जो ग्रहदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर तो दूर होतो, म्हणजेच पूर्वजांचा शाप जो असतो तर तो शांत होतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, घराची भरभराट होते. दर अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी साधा सोपा उपाय आहे. आपण जो उपाय करत आहोत तर तो उपाय करतोय सोमवती अमावस्येला. आणि सोमवती अमावस्या ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला समर्पित आहे तर त्याचप्रमाणे भगवान भोलेनाथांना देखील समर्पित आहे. आणि भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला बेलाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. भगवान भोलेनाथांना बेल हा वृक्ष अतिशय प्रिय आहे. हिंदू धर्मात असं म्हटलं जातं की भगवान भोलेनाथांना बेल अर्पण केल्यानं भगवान भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या त्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. विशेषतः अमावस्येच्या दिवशी या बेलाच्या वृक्षाची पूजा केल्यानं भाविकांना विशेष लाभ होतो. या दिवशी बेलाच्या पानाने शिवलिंगाची पूजा केल्यानं पुण्यफळ प्राप्त होतं. तसेच बेलवृक्षाची पूजा केल्यानं व्यक्तीकडून कळत नकळत जी काही पापं झालेली असतात तर ते देखील नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. तसेच अमावस्येच्या दिवशी एखादी व्यक्ती जर मौन पाळून या बेलाच्या झाडाची पूजा करते तर त्याची मानसिक शांती आणि ध्यान देखील वाढतं. आता हा जो उपाय आहे तर तुम्ही दर सोमवारी केला तरी देखील चालेल.
तसेच तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते, त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करून तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीच्या रोपाला लाल रंगाचा धागा बांधायचा आहे. असं केल्यामुळं आपल्या जीवनातील सर्व संकट आणि समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात. तसेच कच्चे दूध पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण केल्यानं लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. तर अशा प्रकारे या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी बेलाच्या झाडाची तसेच माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे, कारण त्यामध्ये विविध देवी देवतांचं वास्तव्य असतं. यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतात. एवढंच नाही तर अक्षय पुण्यप्राप्ती देखील होते. पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारची पापं नष्ट होतात. परंतु तुम्हाला जरी दररोज शक्य जरी झालं नाही तरी देखील तुम्ही अमावस्येला किंवा पौर्णिमे तिथीला हा उपाय करू शकता. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाड सर्व झाडांमध्ये वृक्षांमध्ये श्रेष्ठ झाड आहे. तसेच पिंपळ हेच भगवान श्री हरी विष्णूंचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान श्री हरी विष्णू असतील तर तेथे माता लक्ष्मीही असतेच. भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचं ज्ञान दिलं होतं. यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्त्व दिसून येतं आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू तसेच भगवान भोलेनाथांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्री हरी विष्णू, केशव फांद्यांमध्ये नारायण, पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. पिंपळ हे वृक्ष भगवान श्री हरी विष्णूंचं रूप असून महात्मा या झाडांची सेवा करतात आणि हे झाड मानवाच्या पापकर्माचा नाश करणारा आहे. पिंपळा हे पूर्वजांचं आणि तीर्थक्षेत्रांचं निवासस्थान मानलं जातं. तसेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पिंपळाची झाडाची पूजा करणं सर्वोत्तम मानलं जातं. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. आता या पिंपळाच्या झाडाची पूजा करताना सूर्योदयापूर्वी कधीही पूजा करायची नाही असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं, कारण यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण लक्ष्मीचा निवास या पिंपळाच्या झाडाखाली असतो आणि अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानलं जातं आणि ती जीवनात नेहमीच दारिद्र्य अडचणी आणते. म्हणून सूर्योदयापूर्वी कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये किंवा या झाडाजवळ देखील जाऊ नये. असं केल्यानं आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं आणि त्यामुळं पिंपळाच्या झाडाची पूजा करताना नेहमी सूर्योदयानंतर ही पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सोमवारी सोमवती अमावस्येला भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्यावरील सर्व संकट अडचणी विघ्न दूर करण्यासाठी या पिंपळाच्या झाडाची आणि बेलाच्या झाडाची विशेष पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.